बघा आपण आज बघणार आहे रोमन नंबर. काय बघणार आहे? रोमन नंबर. बघा आपल्याला शाळामध्ये सांगतात रोमन नंबर पाठ करा, लर्न करा, हे करा, ते करा, 12 भानगडी करा. आणि आपल्याला कितीपर्यंत येतात? 10 पर्यंत येतात आणि तेही लक्षात राहत नाही पाठ करून. बघा आज मी तुम्हाला अवघ्या 30 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये कितीपर्यंत शिकवणार आहे? 2000 पर्यंत. कितीपर्यंत? 2000 पर्यंत. कितीपर्यंत? 2000 पर्यंत. यामध्ये लर्न करण्याचा भागच नाही. याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे काय? कन्सेप्ट कळणं महत्वाचे. काय कळणं महत्वाचं आहे? कन्सेप्ट कळणं महत्वाची. बघा त्याच्यासाठी आपल्याकडे गोल्डन नंबर्स असतात. किती? रोमन नंबर मध्ये गोल्डन नंबर्स असतात. ते किती असतात? 7 असतात. ते 7 नंबर ए येते गोल्डन नंबर. त्यामध्ये रोमन नंबर मध्ये झिरो साठी कोणताही रोमन नंबर नसतो. झिरो साठी रोमन नंबर असतो का? किंवा झिरो साठी रोमन सिम्बॉल असतो का? नाही. मग बघा त्यामध्ये आपले हे जे गोल्डन नंबर आहे ते 7 आहे. त्यामध्ये हे जे एक आहे ते त्याला माहिती आहे तुम्हाला कोणतं सिम्बॉल एक साठी आय, त्याच्यानंतर 5 साठी व्ही, त्याच्यानंतर 10 साठी एक्स आणि 50 साठी असतो एल असतो. 50 साठी कोणता असतो? एल असतो. आणि सी साठी कोणता असतो? 100 साठी कोणता असतो? सी. त्याच्यानंतर 500 साठी कोणता असतो? डी. आणि 1000 साठी कोणता असतो? एम. ठीक आहे. हे झाले आपले 7 गोल्डन नंबर. किती? 7 गोल्डन नंबर. 1 2 3 4 5 6 7. हे कोणते आपले 7 गोल्डन नंबर. ठीक आहे. याला नेहमी लक्षात ठेवायचं. जर आपल्याला हे 7 गोल्डन नंबर जर माहित असले तर आपण किती 5000 पर्यंत कोणताही रोमन सिम्बॉल जर विचारला आपल्याला तर आपण सांगू शकतो. बघा याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, रूल आहे. बघा ज्या नंबर मध्ये आता माझ्याकडे काही नंबर आहे 1, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 1000, त्याच्यानंतर 10,000. ठीक आहे. ज्या नंबर्स पुढे ज्या नंबर्स पुढे एक आहे, ज्या नंबर्स मध्ये एक आहे, हे नंबर्स आपण फक्त किती वेळेस वापरू शकतो? 3 वेळेस. किती वेळेस वापरू शकतो? 3 वेळेस. याला फक्त किती वेळेस वापरायचं? 3 टाइम यूज ओनली. याला आता बघा, आता मला 2 काढायचे, 2 माहित नाही, परंतु मला एकचा रोमन सिम्बॉल माहिती आहे. एकचा रोमन सिम्बॉल किती आहे? आय. ठीक आहे. मग मला 2चा काढायचा. कितीचा? 2चा काढायचा आहे. मग 2चा काढण्यासाठी मी 1 प्लस 1 जर केले, याचे काय करायचे? तुकडे तुकडे करायचे. 2चे तुकडे जर केले ते एक एक होता की नाही? होता. मग एकचा रोमन सिम्बॉल माहिती आहे आपल्याला किती आहे? आय. ठीक आहे. मग डबल आय प्लस आय केलं तर किती होतील? डबल आय. ठीक आहे. मग मला 3चं काढायचे. ठीक आहे. मग 3चे सुद्धा काय करायचे? तुकडे तुकडे करायचे. काय करायचे? तुकडे. 3ला असं लिहू शकतो की मी 1 प्लस 1 प्लस 1 असं लिहू शकतो का? लिहू शकतो. मग आता हे 1चा रोमन सिम्बॉल किती आहे? आय. मग आय प्लस आय प्लस आय. ठीक आहे. म्हणजे 3चं किती आलं रोमन सिम्बॉल? किती आला? ट्रिपल आय. किती आला? ट्रिपल आय. मग आता आपण 1 ला किती वेळेस वापरलं? 3 वेळेस वापरलं की नाही? इथं आपल्या कन्सेप्ट काय सांगतो? रूल फक्त किती वेळेस वापरायचं? 3 वेळेस. किती वेळेस वापरायचं? फक्त 3 वेळेस. आपण 3च्या वरती वापरू शकतो का? नाही. सपोज मला आता 4चं काढायचंय तर मी 4ला असं लिहू शकतो का? 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 असं लिहू शकतो का? नाही. हे अगदी चुकीचं आहे. मग मी काय करणार? 4ला काढण्यासाठी मी 5तून 1 जर काढून टाकले तर 4 मिळतात का? आता आपण हे जे वजा करतोय, 1 वजा करतोय, तर ते काय करायचे? अगोदर लिहायचे. ते काय करायचे? अगोदर लिहायचे. आपण 1 वजा केलं म्हणून 1चा रोमन सिम्बॉल अगोदर लिहा. आणि 5चा रोमन सिम्बॉल कोणता आहे? व्ही. म्हणजेच 4चा रोमन सिम्बॉल किती येईल? कितीचं काढायचंय? 6चं. मग मी 6चं काढण्यासाठी 5 प्लस 1 करू शकतो का? करू शकतो. 5चा आहे का माझ्याकडे रोमन सिम्बॉल? यस. किती 5चा रोमन सिम्बॉल? बी. त्याच्यानंतर 1चा रोमन सिम्बॉल किती आहे? आय. ठीक आहे. म्हणजे 6चं किती आहे? बी आहे. ठीक आहे. मला आता 9चं काढायचंय. मग मी 5 प्लस 4 करू शकतो का? नाही. करू शकतो का? नाही. कारण 1 किती वेळेस वापरावा लागतो आपल्याला? फक्त किती? फक्त 3 वेळेस वापरू शकतो. मग काय करणार मी? मला 9चं काढण्यासाठी मी काय करणार? 10 मायनस 1 जर केलं तर 9चं मिळेल का मला? मिळेल. ठीक आहे. मग 10चा रोमन सिम्बॉल किती आहे? एक्स. 10चा किती आहे? एक्स. आणि 1चं किती आहे? आय. परंतु जे वजा करतो आपण 1 वजा करतोय म्हणून ते काय करायचं? अगोदर लिहायचं. आपला रोमन सिम्बॉलचा रूल काय सांगतो? जे वजा करताय ते अगोदर लिहायचे. आपण याच्यातून किती वजा केले ते? 1. म्हणजे 1चा रोमन सिम्बॉल काय करायचा? अगोदर लिहायचा. 1चा रोमन सिम्बॉल काय करायचा?
अगोदर लिहायचा. बघा मग आपल्याला इथपर्यंत कळतं, सगळं कळतं, परंतु आपल्याला पाठ करायला सांगतं शाळेत. सांगता की नाही? सांगतात. मग सपोज मला आता 20चं काढायचं. कितीचं? 20चं. 20चा रोमन सिम्बॉल काढायचा. मग मी 10 प्लस 10 जर केलं तर मला 20चं मिळेल का? मिळेल का? मिळेल. मग 10चा रोमन सिम्बॉल किती आहे? एक्स. मग एक्स प्लस 1 जर केलं तर मला 20चा रोमन सिम्बॉल मिळतो. कितीचा? 20चा डबल एक्स. ठीक आहे. परंतु मला जर 40चं जर काढायचंय, 40चं काढायचं तर मी असं करू शकतो का? 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 असं करू शकतो का? नाही. हे अगदी चुकीचं आहे. कारण आपल्या कन्सेप्ट काय सांगते? रूल फक्त किती वेळेस वापरायचं? 3 वेळेस. मग काय करणार मी? 40चं काढण्यासाठी मी 50 मायनस 10 करू शकतो का? करू शकतो. 50 मधून 10 वजा केले तर 40 मिळतात का? मिळतात. मग 50चा रोमन सिम्बॉल किती आहे? एल. आणि 10चा किती आहे? एक्स. जे मायनस करतो ते काय करतो आपण? अगोदर लिहितो. मग मला काय करावं लागेल? हे एक्स अगोदर लिहावं लागेल. म्हणजे 40चं किती आहे? एक्सेल. 40चं किती आहे? एक्सेल. मला जर 42चं काढायचं. कितीचं? 42चं. तर मग मी 42 चे काय करायचे? तुकडे तुकडे करायचे. 42 चे काय करावं लागेल मला? तुकडे तुकडे करावं लागेल. मग 42 चे तुकडे करण्यासाठी मला 42 असे लिहू शकतो मी. 40 प्लस 2 लिहू शकतो का? लिहू शकतो. 40चं किती आलं आपल्याकडं? 40चं किती आलं? एक्सेल. 40चं किती आलं? एक्सेल. आणि प्लस 2चं किती येईल? 2चं किती? डबल आय. म्हणजे 42चं किती आहे? रोमन सिम्बॉल एक्स एल डबल आय. हे झालं तुमचं 42चं. त्याच्यानंतर बघा आपल्याला सपोज 90चं काढायचं. कितीचं काढायचंय? 90चं काढायचंय. ठीक आहे. मग मी असं करू शकतो का? 90ला असं लिहू शकतो का? तुकडे तुकडे असे करू शकतो का? बघा लक्षात घ्या. 50 प्लस 40 असं करू शकतो का? नाही. हे अगदी चुकीचं आहे. बघा मग काय करायचं तुम्ही? 90ला मी असं लिहू शकतो का? असे तुकडे करू शकतो का? 100 मधून 10 वजा करू शकतो का? 100 मधून 10 काढले तर 90 होतात का? होतात. 90 होतात ना? मग 100चा रोमन सिम्बॉल किती आहे आपल्याकडे इथं? सी. किती आहे? सी. मग सी लिहिला आपण. इथं काय करतोय आपण? वजा करतोय. 10चा किती आहे? एक्स. जे वजा करतो ते काय करावं लागतं आपल्याला? अगोदर लिहायला लागतो. जे वजा करतो ते काय करावं लागतं? अगोदर लिहायला लागतो. म्हणजे एक्स सी. हे किती झालं? 90चं. कितीचं? 90चं. मला जर 93चं काढायचंय. कितीचं? 93चं काढायचंय. मग मी 93 ला असं लिहू शकतो का? 90 प्लस 3 असं लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे. मग 90चं आपल्याकडे ऑलरेडी 90चं किती आहे? 90चं किती आहे? एक्स सी. आणि 3चं किती येईल? किती? ट्रिपल आय. किती येईल? ट्रिपल आय. म्हणजे 93चा रोमन सिम्बॉल किती? एक्स सी ट्रिपल आय. ठीक आहे. जर तुम्हाला मी जर सांगितलं की बाबा 104चं काढायचंय. ठीक आहे. मग हे 104चे तुम्हाला काय करावं लागतील? तुकडे तुकडे करावं लागतील. काय करावं लागतील? तुकडे तुकडे. मग 100 प्लस 04 असं करू शकतो का? प्लस 4 करू शकतो. शून्यासाठी रोमन सिम्बॉल आहे का इथं कुठं आपल्याकडं? नाही. ठीक आहे. त्याचा कार्यक्रम संपला. विषय संपला त्याचा. मग 100 साठी रोमन सिम्बॉल किती आहे? सी. प्लस 4चं किती आहे? 4चा माहित नाही आपल्याला. 4चं माहित आहे का? नाही. मग काय करणार मी? 5 प्लस 1 जर केलं तर 4 मिळेल का मला? मिळेल. 5चा किती आहे? 5चा किती आहे रोमन सिम्बॉल? व्ही. आणि 1चं किती आहे? आय. जे वजा करतो ते आपण अगोदर लिहितो. म्हणजेच आय व्ही. कितीचं आहे? 4चं. कितीचं? 4चं. म्हणजेच आपला 104चा किती आला रोमन सिम्बॉल? सी प्लस आय व्ही. ठीक आहे. कळालं? कितीचं काढलं तुम्ही? 104चं. ठीक आहे. आता थोडे आपण लेवल वाढू. सपोज मला आता 200चा काढायचं. कितीचा? 200चा. मग 200चा काढण्यासाठी मी याचे तुकडे तुकडे करून टाकायचे. काय करायचे अगोदर? तुकडे तुकडे करायचे. मग 100 प्लस 100 जर केलं तर 200 होतात का? होतात. 100चा आपल्याकडे ऑलरेडी 100चा रोमन सिम्बॉल किती आहे? सी. मग सी प्लस सी जर केलं तर किती होईल? 200चं डबल सी होईल की नाही? होईल. मग मला जर 252चं काढायचं. कितीचं? 252चं. तर मला काय करावं लागेल? अगोदर त्याचे तुकडे तुकडे करायचे. मग मला काय करावं लागेल? 200 प्लस 50 प्लस 2 असं लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे. मला 200चं माहिती आहे का? नाही माहित.
ठीक आहे, मग पुन्हा काय करायचं याच्यासाठी 100 + 100 असं करू शकता का? करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 50 ला 50 ऍज इट इज आणि 2. ठीक आहे. 100चं किती आहे? सी. या 100चं किती येईल? सी. 50चं किती आहे? आपल्याकडे रोमन सिम्बॉल एल आणि 2चं किती आहे? डबल आहे. ठीक आहे. मग याला जोडून घ्यायचं. मग 252चं रोमन सिम्बॉल किती येईल? सी सी एल डबल आय. ठीक आहे. सोपं आहे का नाही? आले की नाही 252 लोक तुम्ही? 252 लोक आले इथपर्यंत. 252च्या मागचे किती सांगितले येईन की नाही? कदाचित 10 मिनिटं झाली असेल. ठीक आहे. आपण आता थोडी लेवल वाढवू आपली. आता मला 280चं काढायचंय. कितीचं? 280चं. ठीक आहे. आता तुम्हाला 200चं माहिती किती? 200चं डबल सी रोमन सिम्बॉल माहिती ना? अगोदर याचे तुकडे तुकडे करा. काय करा? तुकडे तुकडे करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग मी याला असं लिहू शकतो का? 200 प्लस 50 प्लस 30 असं लिहू शकतो का? लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे. 200चं किती आहे? डबल सी. ठीक आहे. डबल सी. 50चं किती आहे? एल आणि 30चं किती येईल? ट्रिपल एक्स म्हणजे 3 टाइम एक्स. किती? 3 टाइम एक्स म्हणजे सी डबल सी एल आणि 3 टाइम एक्स. ठीक आहे. कितीचं काढलं तुम्ही? 280. याला शिकायला किती वेळ लागत होता? 1-1.5 महिना लागतो की नाही? पाठ करायचं काम आहे याच्यात नाही. काही सेकंदात सांगू शकता तुम्ही प्रॅक्टिस जर केली. ठीक आहे. अजून आपण थोडी लेवल वाढू. ठीक आहे. मला आता कितीचं काढायचंय? कितीचं काढू तुम्हीच सांगा. 300चं का? ठीक आहे. 350चं काढायचं आपल्याला. ठीक आहे. आपला रूल काय आहे? आधी तुकडे तुकडे करायचे आणि नंतर त्याच्याकडे पाहायचं. काय करायचं? तुकडे तुकडे करायचे. मग मी 300ला असं लिहू शकतो का? 300 प्लस 50 असं लिहू शकतो का? ठीक आहे. तुला 300चं माहित नाही याच्यासाठी मग मी काय करणार? 100 प्लस 100 प्लस 100 केल्यावर 300 होतात का? होतात. आणि 50ला 50 ऍज इट इज करा खाली. ठीक आहे. 100चं किती आहे? रोमन सिम्बॉल सी. याचा प्लस सी आणि 50चं किती आहे? एल. म्हणजे काय आलं? 350चं रोमन सिम्बॉल सी सी एल. काय करायचं काम आहे का? याला पाठ करायचं काम आहे का? अजून थोडी लेवल वाढवतो. ठीक आहे. किती लोक आले तुम्ही? 350 पर्यंत. किती पर्यंत? 350 पर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला 400चं काढायचं. पण आपला रूल काय म्हणतो? किती वेळेस वापरायचं? आता 100 आपण किती वेळेस वापरले? 3 वेळेस. आता 400 साठी आपण 100 वापरू शकतो का? नाही. मग मी 400ला असं लिहू शकतो का? 500 वजा 100 लिहू शकतो का? लिहू शकतो. 500चा रोमन सिम्बॉल किती आहे? डी. वजा बाकीचं चिन्ह ऍज इट इज. 100 म्हणजे किती? सी. 500 जे आपण वजा करतो ते काय करतो? अगोदर लिहितो. मग काय लिहू अगोदर? सी. म्हणजे 400चं किती आलं? रोमन सिम्बॉल किती आला? सीडी. आता मला 441चं काढायचं किंवा 444चं काढायचं. ठीक आहे. मी काय करणार? अगोदर याचे तुकडे तुकडे. तेल खल्लास आहे की नाही? मग मी 400ला असं लिहू शकतो का? 400 प्लस 40 प्लस 4 असं लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे. 400चं तुम्ही काढलं इथे किती आलं? सीडी. लिहू का डायरेक्ट आता? ठीक. सीडी लिहितो. प्लस 40चं माहिती आहे का? नाही माहित. मग काय करायचं? 50 मधून 10 जर वजा केले तर मिळतात का मला 40चं? ठीक आहे. मग 50चा रोमन सिम्बॉल किती आहे? एल वजा 10चा किती आहे? एक्स. जे वजा करतो ते काय करतो आपण? अगोदर लिहितो. म्हणजे एक्स एल लिहावं लागेल मला. मग 40चं किती आलं? एक्स एल. किती आलं? एक्स एल. 4चं किती आहे? आय बी. 4चं किती आहे? आय बी. म्हणजे 444चं किती आहे? सी डी एक्स एल आणि आय व्ही. किती पर्यंत आले तुम्ही आतापर्यंत? 444. ठीक आहे. थोडी लेवल वाढायची का? ठीक. आता तुम्हाला काढायचे 2026. ठीक आहे. अगोदर रूल काय आपला? तुकडे तुकडे करायचे. कोणतं वर्ष झाले? 2026. 2026चा काढायचा मग रोमन सिम्बॉल. ठीक आहे. मग अगोदर 2026 ने मी असं लिहू शकतो का? 2000 प्लस 0 आणि प्लस 26 असं लिहू शकतो का? शून्यासाठी रोमन सिम्बॉल आहे का आपल्याकडं? नाही. आहे का? नाही. मग मी काय करणार? 2000 जर काढायचे मला
तर 2000चं माहिती आहे का मला? नाही माहित. मी काय करणार? 2000चे तुकडे करणार पुन्हा. 2000चे जर तुकडे केले तर 1000 प्लस 1000 जर केले 2000 होतात का? होतात. 1000चा आपल्याकडे ऑलरेडी आहे. 1000चं किती आहे? एम. मग एम प्लस एम करू का? झालं. शून्यासाठी रोमन सिम्बॉल आहे का आपल्याकडं? नाही. मग 26 चं माहिती आहे का? नाही माहित. ठीक आहे. मग 26 चे पण काय करायचे? तुकडे तुकडे करायचे. मग 20 प्लस 6 होता? होता. ठीक आहे. 20चं माहिती आहे का? नाही माहित. माहिती आहे का? नाही, आपल्याला काहीच माहित नाही राहत. काही माहित राहतं का आपल्याला? नाही. आपल्याला अभ्यास काहीच येत नाही. ठीक आहे. बाकीच्या गावातल्या 12 भानगडी आपल्याला कधी विचारा अर्ध्या रात्री त्या केव्हा बी सांगू शकतो की नाही आपण? सांगू शकतो. मग 20 चे तुकडे केलं 10 प्लस 10 केलं 20 होतील का? होतील. ठीक आहे. आणि 6चं सुद्धा माहित नाही आपल्याला. 5 प्लस 1 केलं 6 होते. तेवढं माहिती आहे आपल्याला. एवढं शिकलो आपण. ठीक आहे. 5चा किती आपल्याकडे रोमन सिम्बॉल बाळा? बी. 5चं किती? बी. आणि प्लस 1चं किती येईल? आय. ठीक आहे. 10चं किती येईल? एक्स प्लस एक्स. मग पुन्हा व्यवस्थित लिहून घ्या त्याला. एम एम डबल एम त्याच्यानंतर डबल एक्स आणि बी आर. कितीचं काढलं तुम्ही? 2024. 2050चं काढता का? ठीक आहे. 2050चं काढा बरं. मी पण काढतो तुमच्यासोबत. ठीक आहे. तुम्ही 2050चं काढायचं. कितीचं? 2050चं. अगोदर तुकडे करायचे 2000 प्लस 50. झालं? लय लवकर शिकले तुम्ही. लय लवकर शिकले. ठीक आहे. 2050चं बघा. 2000चं किती येईल? डबल एम प्लस एल. डबल एम एम एल. ठीक आहे. शिकले तुम्ही 2050 पर्यंत. तुम्ही आता 3000चं पण काढू शकता. काढू शकता की नाही? काढू शकता. 3050चं पण काढू शकता. काढू शकता. शिकले तुम्ही. बघा, याला लक्षात कसं ठेवायचं? आपल्याला हे 1चं हे इथपर्यंत माहितच असतं. आपल्या शाळेमध्ये माहितच असतं. पुढचं लक्षात नाही राहत आपल्या. याला कसं लक्षात ठेवायचं? टीव्ही बघतात तुम्ही. आता त्या बॉक्स टीव्ही आहे का तुमच्या घरी? नाही. याला लक्षात कसं ठेवायचं? LCD मेली, काही बी म्हणायचं. LCD मेली. किंवा एम साठी काय वापरा? माय. आणि डी साठी माय डिअर. आणि सी साठी कॅट. आणि एल साठी लॉयन. माय डिअर कॅट लॉयन. विषय संपला. LCD मेली. कितीपर्यंत शिकले तुम्ही? 2000च्या वर. किती मिनिटात? 15 मिनिटात. किती मिनिटात? 15 मिनिटात. कितीपर्यंत? 2000 पर्यंत. ठीक आहे. धन्यवाद.